झाला तर मला वाटते की या शहरातला प्रत्येक नागरिक संतुष्ट पाहिजे होता की या शहरात आता कुठलीही समस्या नाही, परंतु आपण शहरातील नागरिकांची ओढ पाहता, त्यांची ओरड पाहता, वर्तमानपत्राचे पानं पाऊस आला की बस सगळ्या वस्त्यांचे फोटो छापता, याच्यावरनं शहरात कसा विकास झाला हे तुम्हाला दिसून येत आहे। मला वाटते की ज्या विकासामुळे शहरातील जनतेचं जनजीवन धोक्यात येऊ शकते अशा विकासाचा काय अर्थ। म्हणून सर्वप्रथम या शहरातील जनतेला त्याला काय पाहिजे, त्याला बेसिक त्याच्या मूलभूत सोयी रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये असणाऱ्या ज्या पाहिजे त्या पूर्ण करण्याकडे प्रशासनाने लक्ष द्यायला पाहिजे। स्टॉर्म ड्रेन नाही, गटर लाईन नाही आहे, अनेक वस्त्यांमध्ये रस्ते नाही आहे, जिथे पाहिजे नाही तिथे सिमेंट रस्ते आहे। तर हे नियोजन शून्य विकास कामं आहे, याच्यामुळे शहरातली जनता त्रस्त आहे। आणि म्हणून आज तुम्ही पाहत असाल की या शहरात पूर्ण कचरा, पाण्याचे साठे, त्याच्यामुळे डेंग्यू, चिकनगुनियासारखे रोग होऊन झाले आहे आणि या शहराला स्वच्छ करण्याची गरज आहे। ते प्रशासनाने याच्याकडे लक्ष द्यावं। सिमेंट रोड विरोधात तुम्ही कॅम्पेनिंग राबवणार आहे, काय हे कॅम्पेनिंग असेल, कशा पद्धतीने हे राबवलं? हे कॅम्पेनिंग असं आहे की आम्ही कॅम्पेनिंग म्हणून आम्हाला ज्या ज्या वस्त्यांमध्ये कोणत्या गोष्टींमुळे त्रास आहे, कुठे स्टॉर्म ड्रेन नसल्यामुळे पाणी साचत आहे, कुठे सिमेंट रोड बनवल्यामुळे पाणी साचत आहे, कुठे गटर लाईन फुटल्यामुळे पूर्ण घाणेरडं पाणी वस्त्यांमध्ये आहे, तर हे आम्ही या कॅम्पेनिंगच्या माध्यमातून जमा करून प्रशासनाकडून ते सोडवण्याची मागणी करू। जर इथे नगरसेवक असतात तर तो नगरसेवक तेच, परंतु मागच्या 2 वर्षात ही व्यवस्थाच बिघडलेली आहे आणि शहराचं आरोग्य धोक्यात आहे आणि म्हणून आमचं काम आहे जनप्रतिनिधी।